आपल्या नगर दक्षिण विभागाचे लोकप्रिय नेते माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांचे कार्यक्रम झालेला आहे। त्यांच्या हस्ते आपल्या गावातील माननीय गणपती ओम चैतन्य कार्यक्रम तरुण मित्र मंडळ गणपतीची आरती संपन्न होत आहे। सुख करता सर्वांगी सुंदर शेंदुराची मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणी मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नकरा दुर्गौरी कुमारा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जंगा मुकुटा शोभत उभरा रुंदुंदी नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणी मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना रामाचा वटवारे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव हरी लटांगण वंदित चरण डोळ्यान पाहिल रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया राजू लाईव्ह चालू आपलं सर्वांचं या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे। कृपया बाहेर आपण सर्वांनी आतमध्ये दुकानात व्हायचं आहे आपल्या सन्मानाचे आणि आपल्या अभिमानाचे अशा
नयनरम्य असा स्वरूपाचा अभिमानाचा या क्षणाचे आपण सर्वांनी साक्षीदार आहात. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक बाबा 2 मिनिटं साईडला. सगळं मागा मोबाईल सगळं मागा घ्या पोरं सगळं मागा या. नरोडे पाटील सन्माननीय श्री ईश्वरजी दबे पाटील आपल्याला देखील विनंती राहील त्यांच्यासोबत आम्ही सर्वच मान्यवर पोरं जरा साईडला तुम्ही जरा. शराफत तो बुरे वक्त में भी कम नहीं होती है. कर दो सोने के टुकड़े हजार उसकी कीमत कम नहीं होती है. सन्माननीय श्री कृपया खासदार साहेबांना विनंती आहे. आपण एवढं मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय श्री खासदार निलेशजी लंके साहेब, सन्मान्य श्री सरपंच संजयजी पाटील यांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ निमगाव घाना यांच्या वतीनं आपला जाहीर या ठिकाणी सत्कार केला जात आहे. सन्मान्य श्री PWD गायकर सर, आपणाला देखील विनंती आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे. एवढे 3 सन्मान सत्कार केला जात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सन्मान्य श्री गायकर साहेब यांचा सत्कार केला जात आहे. सचिन कराळे साहेब कॉन्ट्रॅक्टर, आपला देखील या ठिकाणी आदर सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आपण जे पेरतो तेच उगवत असतं. टाळ्या तरी चांगल्या वाजवा पा. इतकं मोठं काम खासदार साहेबांनी या ठिकाणी केलं. पोलीस डिपार्टमेंटचे प्रतिनिधी PSI साहेब, आपल्याला देखील विनंती राहील की या ठिकाणी समोर यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. विजयाचे हे सुंदर क्षण आपल्या कर्तृत्व संपन्नतेचे, आपल्या सन्मानाचे आणि आपल्या अभिमानाचे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पुन्हा एकदा आपला देखील सन्मान केला जात आहे. समस्त ग्रामस्थ निमगाव घाना यांच्या वतीनं अतिशय मोठा हा भव्य आणि दिव्य सोहळा, या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. मान्यवरांना विनंती राहील सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. पुनश्च एकदा
सर्व ग्रामस्थांना मी माझ्या वतीनं नम्रतेची विनंती करतो, सर्व मान्यवरांचा आपण टाळ्याच्या गजरामध्ये आमच्या माता भगिनी प्रचंड टाळ्या वाजवायच्या आहेत. हा सन्मान्य या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्मान्य श्री आयुष पापाभाई शेख निमगाव घाना यांची या ठिकाणी जिल्हा महासचिवपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब आणि सन्मान्य श्री खासदार साहेबांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ निमगाव घाना यांच्या वतीनं आयुषभाई आपल्याला विनंती राहील, आपण समोर यायचं आहे आणि आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व मान्यवरांना पूर्ण झालं असे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्मान्य श्री संजयजी पाटील यांना विनंती राहील की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृहाचं भव्य दिव्य असं काम या जिल्ह्याचे भूषण आणि लोकनेते निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापजी पाटील, या कार्यक्रमाचे दुसरे आपले योगराजजी गाडे, बंडू शेठ रोकले, जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी खान साहेब, तसेच या ठिकाणी भगत साहेब, आमचे मित्र विश्वासराव जाधव, संजयजी गेरंगे, PS परदेशी साहेब, शिवाजीराव होळकर, बबन कर्डिले, तसेच या ठिकाणी एक दोन सत्कार अर्जंटमध्ये करणं गरजेचं होतं. आमचे आडसुरे सरे या ठिकाणी त्यांची जागा होती. 1912 साली त्या ठिकाणी उषाताई माने या ठिकाणी सरपंच होत्या आणि मी उपसरपंच होतो. आणि उपसरपंच असताना त्या ठिकाणी शिवकून आम्हाला पत्र आलं की अहिल्याबाई सामाजिक सभागृहासाठी प्रस्ताव द्या म्हणून. उषाताई माने आणि आम्ही आणि माझ्या टीम बरोबर अंबादास पंडित असतील, त्या ठिकाणी सुभाषजी चाबुकस्वार असतील, राबाजी रुपनर असतील, लक्ष्मणरावजी कोकरे असतील, या ठिकाणी बाप्पू सर रुपनर असतील, असे आम्ही या ठिकाणी तो प्रस्ताव या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत पाठवला. आणि त्यानंतर 14 साली या ठिकाणी ड्रोननी शूटिंग झाली आणि ही शूटिंग माध्यमातून मी काम केलं होतं. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी खासदारांनी निधी दिला आणि त्याच्या बगल बच्चाला दिला कोणत्या सुजय विखेंनी, आणि तिथं आमचा वाद झाला. त्या वादामध्ये मी त्या ठिकाणी गाडीतून उतरून निलेश खासदार आमदार होते आणि आमदाराकडे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि ह्या सभागृहासाठी 25 मंत्राचा निधी उपलब्ध करून द्यावा. मग मी तुमच्याबरोबर येईन हा शब्द दिल्यानंतर या ठिकाणी खासदार निलेश लंके साहेबांनी तत्काळ या ठिकाणी त्यांच्याकडे माझे पत्र आहे, सगळे GR आहे, त्यांनी ते भेटून उपलब्ध ग्रामविकास मंत्रालयातून त्या ठिकाणी आम्हाला निधी 1 कोटीचा टाकून दिला. 9 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं.
मी खासदार निलेश लंके आणि त्यांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. मी राजेश रावसाहेब माझे राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या उपाध्यक्षपदी आत्ताच खासदार साहेबांच्या हस्ते निवड झालेली आहे आणि खासदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटना मजबूत करण्या 100% मजबूत करीन आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाचे पाय बळकट नगर तालुक्यामध्ये करेल एवढंच मी बोलतो. जिल्हा महासचिवपदी या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ही निवड माननीय खासदार निलेशजी लंके साहेब यांनी माझी निवड केलेली आहे. मी या ठिकाणी खासदार निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली व माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची ताकद या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने मजबूत करेल.